हॅलो नमस्कार, मी पल्लवीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात करते। तर चला, तर हे बघा संध्याकाळ होती। संध्याकाळ म्हटल्यानंतर फ्रेश तर झालंच पाहिजे, म्हणून मग मी आधी फ्रेश झाले आणि मग नंतरच बाकी सगळ्या कामांना सुरुवात केली। तर सर्वात आधी मी चेहरा स्वच्छ धुवून घेतला। स्वच्छ धुतल्याच्या नंतर आधी मॉइश्चराइज करून घेतलं। स्किन पहिली मॉइश्चराइज करून घेते, मग त्यानंतर आपली पिढ्यानपिढ्या चालत आलेली फेअर अँड लवली लावते आणि मग आपली पाऊंड्स पावडर। हा माझा सिंपल मेकअप असतो आणि थोडंसं लिप बाम झालं। हा सिंपल मेकअप जेव्हा मी घरी असेल त्यावेळेस मी असाच मेकअप करते। जर कुठे बाहेर जायचं असेल मग त्यावेळी बीबी क्रीम वगैरे लावून मेकअप करते। लिपस्टिक वगैरे तेव्हाच, घरी असताना लिपस्टिक वगैरे मी जास्त वापरत नाही। तर चला बाय, नंतर बोलते तुमच्याबरोबर। तुम्हाला मी केस गळतीवरती एक टिप सांगणार आहे, ती नक्की बघा, पुढे व्हिडिओमध्ये आहे। तर मी काय बोलत होती, केसांना शाईन आणण्यासाठी किंवा मग ज्यांचे केस जास्त गळत आहेत तर त्यांच्यासाठी माझ्याकडे ना एक उपाय आहे आणि तो मी गेले 2 महिने वापरते। त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू शकते की तो फायदेशीर आहे। पण तुम्ही एकदा लावाल आणि म्हणाल मला फरकच नाही दिसला, तर असं होऊ शकत नाही। तुम्हाला ते आठवड्यातून एकदा लावावंच लागणार आणि ते 2 ते 3 महिने तुम्हाला कंटिन्यू करावं लागेल, तेव्हा तुम्हाला कळेल। आणि सर्वांनाच कदाचित माहीत असेल, आपलं एरंडियल तेल जे कस्टर्ड ऑइल असतं ते कोकोनट ऑइलमध्ये आपल्या खोबरेल तेलामध्ये मिक्स करायचं आणि मग आपल्या केसांवर मुळापासून अप्लाय करायचं। कारण मला तर खूप फरक पडलाय, कारण माझ्या केसांना ना शाईन तर नव्हतीच, पूर्ण रुक्ष झाली होती माझी केस आणि शाईनचा आणि माझ्या केसांचा लांबपर्यंत काही संबंध नव्हता। आणि त्यातल्या त्यात मी एवढी केली होती केस, आता मी कापली होती, तर केस वाढायला सुद्धा मदत झाली, प्लस केस गळती सुद्धा कमी झाली। बघू शकता हा कंगवा, हे बघा, केस गळती सुद्धा खूप प्रमाणात कमी झाली। केस गळत सुद्धा नाहीयेत आता एरंडियल तेलामुळे। आणि खरंच हे म्हणून सांगते, ज्यांची केस गळत असतील ना त्यांनी नक्की हा उपाय करून बघा, त्यांना फरक पडेल। पण तुम्ही आठवड्यातून एकदा ते 2दा यूज केलं तरच फरक पडणार आहे, नाहीतर तुम्ही एकदा लावाल आणि म्हणाल आम्हाला फरकच पडला नाही, तर असं होणार नाहीये। तर चला, मी माझं आवरून घेते। आता प्रमाण किती घ्यायचं तुमच्या केसांवर डिपेंड आहे ते, कारण की कसं आहे माहितीये, एरंडियल तेल आपण जर 1 चमचा घेतलं तर खोबरेल तेल 2 चमचा घ्यायचं, असं प्रमाण ते असलं पाहिजे। आता ज्यांच्या त्यांच्या केसांवरती डिपेंड आहे, कुणाची केस लांब आहेत, कुणाची केस शॉर्ट आहेत, कुणाची इतकी आहेत, तर ते त्यांच्या अंदाजानुसार घेऊ शकतात। ओके, पण खूप फरक पडतो या तेलाने, कारण माझी केस खूप गळायची आणि मी इथे जेव्हापासून शिफ्ट झाले ते इथे बोरिंगचं पाणी आणि आपलं नगरपालिकेचं पाणी दोन्ही मिक्स आहे, त्याच्यामुळे केसांना जास्त त्रास होत होता। पण आता खूप प्रमाणात कमी झाला तो त्रास, केस गळती थांबली। केस धुवायला जरी गेली ना तरी प्रचंड प्रमाणात माझी केस गळायची, पण नाही, आता या तेलाने खूप फरक दिला। तर अशाच पद्धतीने मी रोज आवरून घेते। सिंपल तर सिंपल का होईना, पण रोज आवरायचं, कारण की कसं असतं, आपण दुपारी झोपतो, तर झोपल्याच्या नंतर उठल्याच्या नंतर तो आळस आपल्या चेहऱ्यावर तसाच दिसून राहतो। मग तो आळस आणि मग त्यात ते घरातली कामं करायची अजिबात इच्छा होत नाही। मग सगळ्यात आधी उठल्या उठल्या काय करायचं, चेहरा फ्रेश करून घ्यायचं, मग थोडंसं तयार व्हायचं आणि मगच आपल्याला सगळी कामं करायला छान तरतरी येते। आणि सोबतच थोडासा चहासुद्धा घ्यायचा। तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चहा पिताना नाही दाखवू शकत ना, पण माझा चहा असतो, चहा किंवा कॉफी माझी कंपल्सरी असते। आता मी देवांशला घ्यायला जाते क्लासला, आज त्याचा खूप वेळ क्लास होता
कारण की त्याची एक्झाम चालू आहेत म्हणून टीचर त्याच्या सोडत नाही आहेत, जास्त एक्स्ट्रा क्लास घेत आहेत. बाथरूममधलं कॉक चालू करून दिलंय, आता टाकीत पाणी चढेल तर मी देवांशला घेऊन येते पटकन जाऊन. दिवाबत्ती वगैरे बाकी आहे अजून करायची आहे. चला आता मी काय जाताना दाखवत नाही तुम्हाला, कारण मी दाखवलंय एकदा एका ब्लॉगमध्ये आपलं दाखवलंय, तर मी जाते. बाय. जमलं तर दाखवेल, नाही जमलं तर नाही दाखवणार. आता तुम्ही म्हणाल बाई ग मॅक्सीवरच जातेस का मुलाला घ्यायला, तर माझा मुलगा बाजूच्याच बिल्डिंगमध्ये क्लासला जातो, त्याच्यामुळे मी नाईटीवरच जाते. तर इथे बघा ह्यांची ही फाईल आहे ज्यात ह्यांचे सगळे डॉक्युमेंट्स असतात. ते डॉक्युमेंट्स असेच अस्तव्यस्त पडले होते, त्यांचंही काही त्याच्याकडे लक्ष नाही, काही नाही. मग म्हटलं की एक एक्स्ट्रा माझ्याकडे फाईल होती, त्या फाईलमध्ये त्यातले अर्धे डॉक्युमेंट्स भरून ठेवते. मग मी ते सगळे डॉक्युमेंट्स एक एक करून सगळे व्यवस्थित लावून दुसऱ्या फाईलमध्ये भरले. आणि त्या जुन्या फाईलची जी चेन असते ना ती सुद्धा पूर्णपणे तुटली आहे. तर मग ते सगळे डॉक्युमेंट्स कपाटात इकडे तिकडे पडतात. मग म्हणून ते व्यवस्थित ठेवले. आणि मग इकडे देवांशचा होमवर्क, तर त्याची ओरल चालू आहे. ओरल म्हणजे मराठीमध्ये आपले त्याची तोंडी परीक्षा चालू आहे स्कूलमध्ये. मग त्याचं मी जरासं ओरल घेत होते, म्हणजेच रिव्हिजन करून घेत होते, पाठांतर करून घेत होते की त्याला काय काय येणार आहे काय, ते त्याला मी सगळं विचारलं तर तोच उलटं मला शिकवत होता. आता काय करणार, मुलं अशीच असतात, आपण त्यांना शिकवायला जातो पण तेच उलटं आपल्याला शिकवतात. एक जरी काय आपलं हे चुकला, शब्द चुकला तरी पण ते लोक आपल्याला सांगतात अगं मम्मा असं नाही ग, ते तसं असतं. म्हणजे बघा इंग्लिश मिडियमचा परिणाम, दुसरं काय. आपण मराठी मिडियम, ते इंग्लिश मिडियम, ते उलट आपल्याला शिकवतात. ह्यांचा अभ्यास आपल्याला येत नाही, आपली भाषा त्यांना कळत नाही, असं काहीच आहे. तर इथे तो मला अर्ध शिकवत होता, मी त्याला शिकवत होते. तो बघा. तर मी त्याला म्हटलं अरे तुला येते तर तू मला कशाला सांगतो, तूच कर ना. तर मग त्याला त्याचा होमवर्क वगैरे घेतला. मग त्याच्यानंतर म्हटलं आता पटकन काहीतरी स्वयंपाक करायचा आहे. तर मग मसुराची डाळ केली, मसुराची आमटी केली म्हणजेच. तर बघू शकता अशा पद्धतीने साधी सिंपल मसुराच्या आमटीची रेसिपीसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. तर काय केलं मी, आधी तेल घातलं कुकरमध्ये, तेल छान कडकडीत तापवलं. मग त्याच्यामध्ये राई जिरा घालून घेतलं, मग ठेचलेला लसूण घालून घेतला, बारीक चिरलेला कांदा घालून घेतला, कढीपत्ता घालून घेतला. हे सर्व छान मिक्स केलं. कांदा सोनेरी रंगावर परतून झाल्याच्या नंतर टोमॅटो घालून घेतला. आता टोमॅटो आणि कांदा पटकन मऊ होण्यासाठी मी यातच मीठ पण घालून घेते. माझं असंच असतं, मी प्रत्येक जेवणामध्ये आधीच मीठ घालते, पूर्ण जेवणाचा अंदाज घेता मी मीठ घालत असते. कारण की कसं होतं माहिती आहे की आपण आधी मीठ जरासं घातलं की मग नंतर आपल्याला अंदाज कळत नाही. मग त्याच्यामुळे मी एकदाच मीठ घालून घेते. आणि हा आमचा स्पेशल कांदा लसूण मसाला आणि थोडासा गरम मसाला घालून घ्यायचं. आता माझ्याकडे गरम मसाला कुठे होता काय होतं मला पटकन भेटला नाही आणि खूप उशीर झाला होता, म्हणून मग मी चिकन मसाला होता तोच घातला. आता तुम्ही म्हणाला डाळ अशीच टाकली का बाई पाण्याबरोबर, तर मी डाळ आधी 3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतली होती आणि मग घातली आहे, भिजत ठेवली होती. मग तसंच ते पाणी टाकून दिलं. आता कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार, 2च शिट्ट्या काढून घ्यायच्या, 2 शिट्ट्यांमध्ये डाळ चांगली शिजते. तर इथे मी ड्रेसिंग टेबल खूपच खराब झाला होता, म्हटलं की याला पुसून घ्यावं, क्लीन करावं, टाईमच आहे. तर हे देवांशनी बघा चॉकने कसं हे करून ठेवलं आहे, लिहून ठेवलं आहे, पूर्ण वाट लावून टाकतो तो ड्रेसिंग टेबलची. असं तसं काय ना काय लिहून किंवा असं गिरगटून, असं मुलांचं असतं ना की कुठे ना कुठे काहीतरी करत बसायचं, तर तसंच करत बसतो. तर म्हटलं आता तेच पुसते तर मग पूर्णच ड्रेसिंग टेबल क्लीन करून घ्यावा. तर मग हे बघा हे पाणी आहे ना, ह्याच्यामध्ये आपण शॅम्पू घालून घ्यायचं, कोणतंही शॅम्पू असेल ना आपल्याकडे तर ते घालून घ्यायचं आणि त्यात पाणी घालायचं आणि मग ते असं पुसण्यासाठी यूज करायचं, स्प्रे मारायचा. आणि मग असं आपल्याकडे एखादा हे असेल, मी तर ह्या रुमाल ठेवते डस्टिंगसाठी वगैरे, बरा पडतो तो, असा स्पंजचा येतो ना, असं म्हणजे एकदम नरमवाला नाही का येतो आता, तर तो मी रुमाल ठेवते. तर त्या रुमालानेच मी डस्टिंग वगैरे करून घेते. तर हे किती जरी केलं ना तरी ते परत परत होणारच आहे, पण आपल्याला करावं तर लागणार आहे, न करून कुणाला सांगायचं. मग हे सगळं असं स्वच्छ पुसून घेतलं, क्लीन एकदम. आता ड्रेसिंग टेबल वगैरे एकदम चकाचक दिसतोय, जरा बरं वाटतंय बघताना सुद्धा. तर बघू शकता हे कबाट वगैरे अशा गोष्टी आहेत ना, त्या फार काळ अशा व्यवस्थित राहूच शकत नाही. कारण की कसं असतं माहिती आहे, आपण लावतो आपल्या पद्धतीने आणि दुसरं जेव्हा घ्यायला जातं ना मग ते त्याच्या पद्धतीने ते कपडे काढतं किंवा त्या ड्रेसिंग टेबलमधून वस्तू काढतं. तर माझ्या ड्रेसिंग टेबलमध्ये एवढा काही पसारा नाही आहे, त्याच्यामुळे काय जास्त वाटत नाही मला. पण कबाटाचं माझ्या बाबतीत खूप असं होतं की मी कबाट लावते आणि पुन्हा त्या कबाटाची तीच हाल असतात, म्हणून मला कबाट लावायचा जाम कंटाळा येतो. तरीसुद्धा मी कबाट लावतानाचा एक व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे.
तो तुम्ही नक्की बघा, आता येईलच 4-5 दिवसांमध्ये. तर हे बघा, इथे देवांशी सगळी औषधं आहेत, जी की औषधं असतात मुलांची. ती औषधं आहेत, ती लागतात. लहान मूल घरात असल्याच्यानंतर ही ताप, सर्दी, खोकला ह्याच्यावरची औषधं घरात असणं गरजेचं असतं, कारण कधी रात्री अपरात्री गरज पडेल सांगू शकत नाही. त्याच्यामुळे त्याची औषधं घरी असतातच माझ्याकडे. तर अशाच पद्धतीने मी पूर्ण ड्रेसिंग टेबल स्वच्छ करून घेतला, पूर्ण पुसून घेतला. स्प्रे, त्या पाण्याचं ते काय म्हणतात त्याला, ते पाणी होतं जे त्या स्प्रेमध्ये, ते स्प्रे मारून मारून मी ते पाण्याने एकदम क्लीन करून घेतला. आणि खरं सांगू तुम्हाला, इतका छान सुंदर निघालं होतं ना, की जे देवांशने लिहून ठेवलं होतं ना, ते पण त्यांनी साध्या खडूने सुद्धा लिहिलं नव्हतं. ते काय बोलतात त्या खडूला हो, ते असं चित्र रंगवतात ना, त्या खडूने त्याने लिहिलं होतं. मग ते सुद्धा निघून गेलं व्यवस्थित. छान क्लीन झालं ड्रेसिंग टेबल. पुढे तुम्हाला मी दाखवतेच कशा पद्धतीने मी ड्रेसिंग टेबल क्लीन केला आहे ते. ह्या ज्या औषधाच्या वगैरे बॉटल्स होत्या, माझ्या मॉइश्चरायझर्सचे जे बॉटल होत्या, त्या सर्व स्वच्छ पुसून घेतल्या, कारण किती नाही म्हटलं तरीसुद्धा धूळ येते. ते बघा, ते एरंडेल तेल आहे जे मी तुम्हाला आत्ता दाखवलं, ते मी माझ्या केसांना लावते. आठवड्यातून 2दा लावते, त्याचा खूप छान फरक पडतो. तर बघा, अशा पद्धतीने मी सर्व पुसून घेतलं. ह्या माझ्या नेलपेंटच्या बॉटल वगैरे, ते सिरमची बॉटल सगळं पुसलं. आता सगळं व्यवस्थित लावून घेते आणि मग मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवते कशा पद्धतीने मी ते व्यवस्थित सेट केलं आहे. आता हा जो पाऊच दिसतो ना, ह्या पाऊचमध्ये माझं मेकअपचं सामान असतं. म्हणजेच की बाहेर जाताना मला जे लागतं, ब्लशर किंवा असं सनक्रीम असते किंवा फाउंडेशन असतं, आपलं जे जे लागतं, लायनर वगैरे, आय शॅडो वगैरे, ते सर्व त्याच्यामध्ये असतं माझं. मी बाहेर काहीच ठेवत नाही, कारण की ते आपल्याला जास्त यूजच नाही होत ना, मग कशाला बाहेर ठेवायचं उगाचच. म्हणून मग ते त्या पाऊचमध्येच असतं. आणि हे मी अशा पद्धतीने सेट केलं. आता हे जे चार्जर आहेत ना, ते चालू आहेत म्हणून मी ठेवून दिलेत ते व्यवस्थित, कारण कधी गरज पडू शकते सांगू शकत नाही ना, म्हणून. तर हे अशा पद्धतीने मी पूर्ण व्यवस्थित लावून घेतलं आहे. आता हे किती दिवस स्वच्छ राहील मला माहिती नाही, पण तरी पण मी आपलं केलं आहे. आता ह्याच्यात बघा, ह्यात माझे मंगळसूत्र, बांगड्या वगैरे आहेत आता. आणि हे इथे आता ह्याच्यामध्ये हे जोडवी वगैरे आहे, आणि हे क्लिप वगैरे जे आपल्याला लागतात, छोट्या टिकटॉकच्या पिना, परत ते सगळं आहे. आता ह्या छोट्या डब्यामध्ये ना, ह्याच्यामध्ये माझं रोजचं मेकअपचं जे सामान लागतं ना, ते ठेवलेलं आहे मी. म्हणजेच हे बघा, सिंदूर, परत ती लिप पेन्सिल, आणि ते फेअर अँड लवली, आणि एक लिपस्टिकची शेड आहे जी मी डेली यूज करते. म्हणजे घरात तर नाही वापरत, पण असंच कुठे बाजारात वगैरे जायचं असेल तर मग ती जी आहे ती त्यात ठेवलेली आहे. तर आता आपला ब्लॉग इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग बरोबर. तोपर्यंत मस्त राहा, छान राहा, आनंदी राहा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या. बाय. आणि ही बघा, आपण मगाशी केलेली मसुराची आमटी छान झाली आहे ना.